जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 सृष्टी, अध्याय क्रमांक 5 नारदांचा व्यासांना उपदेश। श्लोक क्रमांक 1। सूत उवाच अतथम सुखमासीन उपासीनं बृहच्छ्रवा देवर्षी प्राह विप्रर्षिं विना पाणी स्मयन्नीव। सूत गोस्वामी म्हणाले, अशा प्रकारे सन्मानित झालेले हातात विना घेतलेले देवर्षी नारद सुखपूर्वक आसनावर विराजमान झाले आणि स्मितहास्य करीत ते जवळच बसलेल्या ब्रह्मर्षींना उद्देशून म्हणाले। तात्पर्य: देवर्षी नारद स्मितहास्य करीत होते कारण ते महर्षी वेदव्यासांना आणि त्यांच्या असंतोषाच्या कारणाला पूर्ण जाणून होते। नारद पुढे क्रमशः स्पष्ट करतील त्याप्रमाणे व्यासदेवांच्या असंतोषाचे कारण म्हणजे त्यांनी प्रेममय सेवेचे विज्ञान विशेष रूपाने प्रस्तुत केले नव्हते। नारदांना ही त्रुटी माहीत होती आणि व्यासदेवांच्या त्या संभ्रांत अवस्थेमुळे त्याला पुष्टी मिळाली होती। श्लोक क्रमांक 2। नारद उवाच पाराशर्य महाभाग भवतः कच्चिदात्मना परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा। व्यासदेवांना उद्देशून नारद म्हणाले, हे पाराशर्य, मनाला तसेच शरीराला आत्मसाक्षात्काराचे विषय मानून तुम्ही संतुष्ट झाला आहात का? तात्पर्य: देवर्षी नारदांनी श्रील व्यासदेवांना त्यांच्या निराशेच्या कारणासंबंधी हा संकेत केला होता। श्रील व्यासदेव हे शक्तिमान पराशर मुनींचे पुत्र होते आणि म्हणून त्यांनी असंतुष्ट होण्याचे काहीच कारण नव्हते। महान पित्याचे महान पुत्र असल्यामुळे त्यांनी आत्म्याची ओळख शरीर आणि मन यांच्याशी करणे योग्य नव्हते। सामान्य अल्पज्ञ लोक शरीर किंवा मन यांनाच आपण स्वतः असल्याचे समजतात, परंतु श्रील व्यासदेवांनी असे करायला नको होते। शरीर व मन यांच्या अतीत असलेल्या आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत वास्तविक रूपाने स्थित झाल्याविना कोणीही स्वाभाविकपणे संतुष्ट होऊ शकत नाही। साक्षात्कार हा मन आणि शरीराच्या पलीकडे आहे। श्लोक क्रमांक 3। जिज्ञासितं सुसंपन्नमपि हे महद्भूतं कृतवान भारतं यस्तवं सर्वार्थ परिबृहितं। तुमच्या जिज्ञासा पूर्ण झालेल्या आहेत, तुमचे अध्ययन देखील परिपूर्ण आहे आणि तुम्ही वैदिक फळाविषयीचे विशद स्पष्टीकरण ज्यात आहे अशा परम अद्भुत महाभारताची रचनाही केलेली आहे। तात्पर्य: श्रील व्यासदेवांच्या विषादाचे कारण त्यांच्यातील पुरेशा ज्ञानाचा अभाव हे नव्हते। विद्यार्थी या नात्याने त्यांनी वैदिक साहित्य संपूर्ण रीतीने आत्मसात केले होते आणि फलस्वरूप त्यांनी वेदांची विस्तृतपणे व्याख्या करून महाभारताचे संकलन केले होते। श्लोक क्रमांक 4। जिज्ञासीत मदितं च ब्रह्म यत्ततं सनातनम तथापि शोचस्यात्मानं कृतार्थ इव प्रभो। तुम्ही निराकार ब्रह्माचा विषय सखोलपणे प्रस्तुत केला आहे आणि त्याचवेळी त्यापासून प्राप्त होणारे ज्ञान उत्तम प्रकारे आत्मसात केले आहे। असे असूनही हे प्रभो, स्वतःला अकृतार्थ समजून तुम्ही का निराश व्हावे? तात्पर्य: व्यासकृत वेदांत सूत्र अथवा ब्रह्मसूत्रात निर्विशेष ब्रह्मासंबंधी विचारविमर्श आहे आणि ते जगतातील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान मानले जाते। त्याचा विवचनेचा विषय सनातनत्व असून त्याची प्रतिपादनाची शैली पांडित्यपूर्ण आहे। म्हणूनच श्रील व्यासदेवांच्या दिव्य ज्ञानातील विद्वत्तेसंबंधी कोणताही संशय असण्याचा प्रश्नच येत नाही। तर मग त्यांना अशा प्रकारे विषण्णता का वाटावी? श्लोक क्रमांक 5। व्यास उवाच अस्तेव मे सर्वमिदं त्वयोक्तं तथापि नात्मा परितुष्यते मे तन्मूलमव्यक्तमगाधबोधं पृच्छामहे त्वात्मभवात्मभूतम्। श्रील व्यासदेव म्हणाले, तुम्ही माझ्याविषयी जे काही म्हटले ते सर्व खरे आहे, तरी मी स्वतः संतुष्ट नाही। म्हणूनच मी माझ्या असंतोषाच्या मूळ कारणाविषयी तुम्हाला विचारित आहे, कारण तुम्ही स्वयंभूचे ब्रह्मदेवाचे पुत्र असल्यामुळे
अगाध ज्ञानाने युक्त आहात. तात्पर्य, भौतिक जगातील प्रत्येक व्यक्ती शरीर अथवा मन यांना आत्मा मानित असते. अशा प्रकारे या भौतिक जगातील सर्व ज्ञान शरीराशी अथवा मनाशी संबंधित आहे आणि हेच निराशेचे कारण आहे. याची जाणीव भौतिक ज्ञानात कितीही श्रेष्ठ विद्वान असला तरी होत नाही. म्हणून अशा सर्व विषादांचे मूळ कारण दूर करण्यासाठी नारदांसारख्या शुद्ध महात्म्यांचा आश्रय घेणे योग्य असते. महर्षी नारदांच्या जवळ का जावयाचे त्याचे विवेचन पुढे केले आहे. श्लोक क्रमांक 6. स वै भवान वेद समस्त गुह्य मुपासितो यत्पुरुषः पुराणः परावरेशो मनसैव विश्वं सृजत्य व्यत्यति गुणेन रसंगः. प्रिय प्रभो, सर्व गूढ गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत, कारण तुम्ही भौतिक जगाची उत्पत्ती व त्याचा संहार करणारे, तसेच आध्यात्मिक जगाचे पालन करणारे, प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे दिव्यत्वात स्थित असणारे जे आदिपुरुष भगवान आहेत त्यांची उपासना करता. तात्पर्य, भगवंतांच्या सेवेत पूर्णपणे संलग्न असलेला भक्त ज्ञानाचे प्रतीक आहे. भगवंतांच्या प्रेममय सेवेत पूर्ण असलेला असा भक्त भगवंतांच्या गुणवत्तेने देखील पूर्णत्वाला प्राप्त झालेला असतो. त्याच्या दिव्य ऐश्वर्यापुढे अष्टसिद्धी देखील नगण्य ठरतात. नारद मुनींसारखा भक्त आपल्या आध्यात्मिक सिद्धीने अशी आश्चर्यकारक कार्य करू शकतो की जी कार्य करण्याची प्रत्येक प्राणीमात्राला इच्छा असते. श्रील नारद हे पूर्ण रूपाने सिद्धात्मा आहेत, अर्थात असे असले तरी ते भगवंतांच्या समकक्ष नाहीत. श्लोक क्रमांक 7. त्वं पर्यटन्नर्क इव त्रिलोकी मंतश्चरो वायुरिवात्मसाक्षी परावरे ब्रह्मणी धर्मतो व्रते सनातस्य मे न्यूनमलं विचक्ष्व. तुम्ही सूर्याप्रमाणे 3 लोकांमध्ये संचार करणारे आहात. तसेच तुम्ही वायूप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात प्रवेश करू शकता. म्हणूनच तुम्ही सर्वव्यापी परमात्म्याच्या जवळ आहात. तुम्हाला माझी अशी प्रार्थना आहे की निर्धारित नियमांचे कठोरपणे पालन करून आणि सतत दिव्यत्वात मग्न असून सुद्धा माझ्यातील जी न्यूनता आहे ती कृपा करून शोधून काढा. तात्पर्य, दिव्य अनुभूती, पुण्यकर्मे, श्री विग्रहाची पूजा, दान, दया, अहिंसा आणि नियमांना अनुसरून शास्त्रांचे अध्ययन या गोष्टी नेहमीच भगवत भक्तीत सहाय्यक होतात. श्लोक क्रमांक 8. श्री नारद उवाच. भवतानुदीत प्रायम यशो भगवतोमलम येने वासो न तुष्येत मन्ये तदर्शनम खिलम. श्री नारद म्हणाले, तुम्ही भगवंतांच्या उदात्त अमल यशाची वास्तविकपणे प्रशंसा केली नाही. जे तत्वज्ञान भगवंतांच्या दिव्य इंद्रियांना संतुष्ट करीत नाही ते व्यर्थ समजले जाते. तात्पर्य, परमात्मा भगवंत जीवाचे नित्य स्वामी आणि जीव भगवंतांचा नित्य सेवक हाच भगवंत आणि जीवामधील वास्तविक संबंध आहे. भगवंतांनी प्रेममय सेवेचा स्वीकार करण्यासाठीच स्वतःला प्राण्यामध्ये विस्तारित केले आहे. हे प्रेममय सेवेचे एकच सूत्र भगवंतांना आणि जीवाला संतुष्ट करू शकते. व्यासदेवांसारख्या विद्वानांनी वैदिक शास्त्रांचा विस्तार केला, वेदांत सूत्राची रचना केली, परंतु अशा एकातही भगवंतांचे प्रत्यक्ष रीतीने गुणवर्णन करण्यात आले नाही. शुष्क तात्विक तर्कज्ञान ब्रह्मासारख्या दिव्य विषयाशी संबंधित असूनही भगवंतांच्या महिमेशी प्रत्यक्षपणे संबंधित नसल्यामुळे फारसे आकर्षक असत नाही. दिव्य साक्षात्कारातील अंतिम गती भगवत प्राप्ती होय. जसा आनंद त्यांच्या परम वैयक्तिक साक्षात्कारी महिम्यातून प्राप्त होतो, तसा आनंद निराकार ब्रह्माची अनुभूती अथवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती प्रदान करू शकत नाही. व्यासदेव स्वतः वेदांत सूत्राचे कर्ते आहेत आणि लेखक असून सुद्धा ते असमाधानी आहेत. स्वतः लेखक व्यासदेव यांनी त्याचे स्पष्टीकरण केलेले नसताना वेदांताचे अभ्यासक आणि श्रोते कोणत्या प्रकारचा दिव्य आनंद प्राप्त करू शकतील.
आणि येथेच मूळ लेखकाने भागवताच्या रूपाने लिहिलेल्या वेदांत सूत्राच्या भाष्याची आवश्यकता निर्माण होते. श्लोक क्रमांक 9. यथा धर्मादयश्चार्ता मुनिवर्यानु कीर्तिताः न तथा वासुदेवस्य महिमा हेनु वर्णितः. हे मुनिवर्य, तुम्ही धार्मिक अनुष्ठानासहित 4 पुरुषार्थांचे विस्तारपूर्वक वर्णन केले आहे, परंतु परमपुरुष वासुदेवांच्या महात्म्याचे वर्णन केलेले नाही. तात्पर्य: श्री नारदांनी केलेले सर्वश्रेष्ठ निदान येथे त्वरित उघड झाले आहे. व्यासदेवांच्या निराशेचे कारण म्हणजे त्यांच्याकडून पुराणादी संस्करणातून भगवंतांच्या यशाच्या वर्णनाची स्पष्टतया उपेक्षा केली गेली होती. अर्थात त्यांनी सहजगत्या भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे वर्णन काही अंशी केले होते, परंतु धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांच्या वर्णनाप्रमाणे विस्ताराने नव्हे. हे 4ही पुरुषार्थ भगवत भक्तीच्या तुलनेत निकृष्ट आहेत. एक अधिकारी विद्वान म्हणून श्रील व्यासदेवांना हा भेद निश्चितच माहीत होता. असे असूनही भगवंतांच्या भक्तीसारख्या उत्तम गोष्टीला अधिक महत्त्व न देता एका दृष्टीने त्यांनी आपल्या वेळेचा दुरुपयोग केला होता आणि म्हणून ते विषादग्रस्त झाले होते. यावरून हे स्पष्ट होते की भगवत भक्तीच्या मार्गाचे अनुसरण केल्याविना कोणीही प्रसन्न होऊ शकत नाही. या वस्तुस्थितीचा स्पष्ट उल्लेख भगवद्गीतेमध्ये करण्यात आला आहे. धर्म आदी पुरुषार्थात मुक्ती किंवा मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ आहे. या स्थितीनंतर मनुष्य भक्तीकडे प्रवृत्त होतो. यालाच आत्मसाक्षात्कार अथवा ब्रह्मभूत अवस्था असे म्हणतात. ही ब्रह्मभूत अवस्था प्राप्त केल्यानंतर मनुष्य संतुष्ट होतो, परंतु हा मुक्तावस्थेतील संतोष म्हणजे खऱ्या दिव्य आनंदाचा प्रारंभ आहे. मनुष्याने या सापेक्ष जगात उदासीनता आणि समता प्राप्त करून प्रगती केली पाहिजे. या समदर्शी अवस्थेला पार करून तो भगवंतांच्या दिव्य भक्तीत स्थिर होतो. भगवद्गीतेत भगवंतांचा हाच उपदेश आहे. निष्कर्ष असा की ब्रह्मभूत स्तराचे विशेष स्थान राखण्यासाठी आणि त्याचप्रमाणे दिव्य साक्षात्काराचा स्तर अधिक वृद्धिंगत करण्यासाठी नारदांनी व्यासदेवांना प्रेरणा दिली, भक्ती मार्गाचे वर्णन करण्याकरता प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांचा विषाद दूर होणार होता. श्लोक क्रमांक 10. न यद वचश्चित्र पदम हरेर्यशो जगत्पवित्रं प्रगृणीत कर्हिचित तद्वायसं तीर्थ मूषन्ति मानसा न यत्र हंसा निरमंत्यु शिक्षयाः. जी वाणी संपूर्ण जगताला पवित्र करणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करीत नाही, त्या वाणीला महान संत कावड्यांच्या तीर्थस्थानाप्रमाणे अपवित्र समजतात. सर्व दृष्टीने सिद्ध असणारे व्यक्ती दिव्य धामाचे निवासी असल्यामुळे ते अशा ठिकाणी आनंद घेत नाही. तात्पर्य: कावळे आणि हंस हे मानसिक प्रवृत्तीने भिन्न प्रकारचे पक्षी आहे. सकाम कर्मामध्ये व्यस्त असणाऱ्या लोकांची किंवा लोभी कामुक लोकांची तुलना कावड्यांशी केलेली आहे. कावड्यांना केर कचरा टाकण्याचे ठिकाण फार आवडते. त्याप्रमाणे सकाम करणाऱ्या कामुक व्यक्तींना सुरा, सुंदरी आणि स्थूल इंद्रिय तृप्तीची ठिकाणे प्रिय असतात. सभा आणि संमेलनासाठी कावळे ज्या ठिकाणी एकत्र येतात तेथे हंसांना आनंद वाटत नाही. जिथे आकर्षक निसर्ग सौंदर्य आहे, कमळांनी अलंकृत असलेली स्वच्छ पाण्याची सरोवरे आहेत, निसर्गाचे विविध रंगी सौंदर्य जेथे अवतरले आहेत, अशा ठिकाणी हंस पाहावयास मिळतात. हा त्या 2 पक्षामधील भेद आहे. निसर्गाने भिन्न भिन्न योनीतील प्राण्यांना भिन्न भिन्न मानसिक स्वभाव दिलेला असल्याने त्यांना एकाच पातळीवर आणणे शक्य नसते. त्याचप्रमाणे भिन्न भिन्न मनोवृत्तीच्या भिन्न भिन्न प्रकारच्या लोकांसाठी भिन्न भिन्न प्रकारचे साहित्य पाहावयास मिळते. कावड्याप्रमाणे मनोवृत्ती असणाऱ्या लोकांना आकृष्ट करणारे जे निकृष्ट साहित्य असते ते कामुक विषयांच्या टाकाऊ केरकचऱ्याने भरलेले असते. स्थूलदेह आणि मन यांच्या संदर्भातील विषयांना सामान्यपणे प्रजल्प असे संबोधले जाते. असे वाङ्मय लौकिक उपमा रूपके योजून अलंकारिक भाषेत प्रस्तुत केलेले असते.
असे असूनही त्यात भगवंतांचे यश वर्णन केलेले नसते. असे गद्य पद्य मग ते कोणत्याही विषयावरचे असो ते प्रेताला भुषविणारे अलंकारच आहेत. आध्यात्मिक दृष्टीने उन्नत असलेले लोक ज्यांची तुलना हंसाशी केलेली आहे अशा मृत साहित्यात रुची ठेवीत नाही. कारण आध्यात्मिकदृष्ट्या मृत झालेल्या लोकांकरिताच ते आनंद मिळविण्याचे साधन असते. असे रजोगुणातील आणि तमोगुणातील साहित्य निरनिराळ्या शीर्षकाखाली वितरित केले जाते, परंतु त्याद्वारे मानवाची आध्यात्मिक जिज्ञासा यत्किंचित देखील पूर्ण होत नाही. अध्यात्मात उन्नत अशा हंसासमान लोकांना या साहित्याशी काही कर्तव्य नसते. अशा लोकांना मानस असेही म्हटले जाते, कारण ते आध्यात्मिक स्तरावर भगवंतांच्या अहैतुकी शुद्ध भक्तीचे आदर्श टिकवून ठेवतात. त्यामुळे इंद्रिय सुखोन्मुख काम्यकर्मे तसेच भौतिक अहंकारी मनाचे सूक्ष्म तर्क यांना सर्वथा प्रतिबंध होतो. सामाजिक, साहित्यिक, वैज्ञानिक, लौकिक कवी, मीमांसक, राजनीतिज्ञ असे जे सर्व इंद्रिय सुखासाठीच्या भौतिक प्रगतीत पूर्णपणे व्यस्त झालेले आहेत ते सर्व भौतिक माया शक्तीच्या कठपुतळ्या आहेत. ते जेथे अस्वीकृत विषय टाकलेले आहेत त्या स्थळी आनंद घेतात. श्रीधर स्वामींच्या मते हा वेश्यागामी लोकांचा आनंद आहे. भगवंतांच्या महात्म्याचे वर्णन करणाऱ्या साहित्याचा आनंद ज्यांनी मानवी कर्तव्य कर्मांचे सार हस्तगत केले आहे असे परमहंसच घेत असतात. श्लोक क्रमांक 11. तद्वाग्वीव सर्गो जनताघ विप्लवो यस्मिन् प्रतिश्लोक म बद्धवत्तपि नामान्यनन्तस्य यशोंकितानि यत शृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवः. दुसरीकडे जे साहित्य भगवान अनंतांच्या नामाचा, यशाचा, रूपाचा, लीलाचा इत्यादींच्या दिव्य महात्म्याच्या वर्णनाने पूर्ण आहे ती एक आगळी रचना आहे. ती या जगातील दिशाहीन संस्कृतीतील अपवित्र जीवनात क्रांती घडवून आणणाऱ्या दिव्य शब्दांनी ओतप्रोत आहे. असे ते दिव्य साहित्य जरी अनियमित रूपाने रचलेले असेल तरी प्रामाणिक शुद्ध लोकांकडून ते स्वीकारले जाते, त्याचे श्रवण गायन केले जाते. तात्पर्य: महान चिंतकांचे वैशिष्ट्य हे असते की ते वाईटातूनही अत्यंत श्रेष्ठ अशी गोष्ट शोधून काढतात. असे म्हणतात की बुद्धिमान माणसाने विषाच्या कुंडातून अमृत ग्रहण करावे, अपवित्र स्थानी पडलेले सोनेही स्वीकारावे, उत्तम व गुणवान असेल तर अज्ञात कुळातील स्त्रीलाही पत्नी म्हणून स्वीकारावे आणि अस्पृश्य अशा कुळातील गुरुपासून सदुपदेश ग्रहण करावा. या काही नीतिपर शिकवणी आहेत. त्या सर्वांनाच कोणत्याही अपवादाविना लागू होतात. संत पुरुषाची स्थिती मात्र सामान्य माणसाहून उच्च स्तरावर असते. तो नेहमीच परमेश्वराच्या यशाचे गान करण्यात व्यस्त असतो. परमेश्वराच्या पवित्र नामाचा आणि महिमेचा प्रचार केल्याने जगाचे दूषित स्वरूप बदलू शकते. भागवतासारख्या दिव्य वाङ्मयाच्या प्रसारामुळे लोकांचे आचरण शुद्ध होईल. भागवताच्या या श्लोकावर भाष्य करताना आपल्यापुढे एक संकट उपस्थित झाले आहे. आमचा शेजारी देश चीन याने भारताच्या सीमेवर आक्रमण केले आहे. जरी आमचा राजनैतिक क्षेत्राशी काही संबंध नाही तरी आम्हाला हे ठाऊक आहे की भारत आणि चीन हे दोन्ही देश कोणत्याही वैमनस्याविना अनेक शतके शांतीपूर्वक राहत होते. याचे कारण हे आहे की त्यावेळी भगवत भावनामय वातावरण होते. या पृथ्वी तलावरचा प्रत्येक देश परमेश्वराला भीत होता. लोक सरळ हृदयाचे आणि सरळ मार्गी होते. त्यावेळी राजनैतिक डावपेचांची कोणतीही आवश्यकता नव्हती. चीन आणि भारत या देशात भूमीवरून कोणतेही भांडण नव्हते. कलह हा जनतेसाठी कधीही हितकारक नसतो आणि निश्चितच या कारणास्तव युद्ध करण्याचे काहीही कारण नाही. परंतु या कलहाच्या कलियुगात मागे सांगितल्याप्रमाणे थोडी जरी उत्तेजना मिळाली तरी कलह माजतात. हा प्रश्नांचा भाग नाही तर या कलियुगातील सामाजिक प्रदूषण त्याला कारण आहे. एका विशिष्ट वर्गाचे लोक परमेश्वराच्या नामाचे यशाचे संकीर्तन करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी सूत्रबद्ध प्रचार करीत आहेत.
म्हणूनच संपूर्ण विश्वात भागवताचा संदेश पोहोचविण्याची मोठी आवश्यकता आहे. प्रत्येक सुज्ञ भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य आहे की त्याने अखिल जगाच्या कल्याणासाठी आणि इच्छित शांतीसाठी भागवताच्या दिव्य संदेशाचा प्रसार करावा. भारताने आपल्या या महत्त्वाच्या कार्याची उपेक्षा केली आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये संघर्ष होत आहे आणि संकटे ओढवत आहे. आमचा असा विश्वास आहे की भागवताचा दिव्य संदेश जर विश्वाच्या नेत्यांपर्यंत पोहोचू शकला तरी त्यामुळे त्यांच्या हृदयाचे परिवर्तन घडून येईल आणि स्वाभाविकपणे सामान्य लोक त्यांचे अनुकरण करतील. सामान्यपणे जनता ही आधुनिक राजनीतिज्ञ तसेच राजकीय नेते यांच्या हातातील एक कठपुतळी बनली आहे. जर अशाने त्यांचेच हृदय परिवर्तन होऊ शकले तर विश्वाच्या वातावरणात आमूलाग्र परिवर्तन होणे शक्य आहे. आम्हाला याची जाणीव आहे की जनसामान्यात कृष्ण भावना जागृत करण्यासाठी विश्वाच्या वातावरणाचे पुन्हा आध्यात्मिकीकरण करण्यासाठी दिव्य संदेशाने पूर्ण असा हा महान ग्रंथ प्रस्तुत करण्याचे प्रामाणिक कार्य अतिशय अवघड आहे. त्यात अनेक अडचणी आहेत. भागवताची ही विषयवस्तू पुरेशा भाषात, विशेषतः परदेशी भाषात प्रस्तुत करणे निश्चितच कठीण होणार आहे. तसेच आम्ही कितीही प्रयत्न केले तरी साहित्यिक त्रुटी राहून जातील. परंतु आमचा असा विश्वास आहे की या बाबतीत कितीही अडचणी आल्या तरी या गोष्टीच्या गंभीरतेवर विचार केला जाईल आणि समाजातील नेते हा सर्वशक्तिमान भगवंतांचे यशगान करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असल्यामुळे त्याचा स्वीकार करतील. जेव्हा एखाद्या घराला आग लागते तेव्हा त्या घरातील लोक शेजारच्या घरातील लोकांकडे सहाय्य मागण्यासाठी धावत जातात. मग ते हे पाहत नाही की ते स्थानिक आहेत की परदेशी आहेत. त्यावेळी भाषा समजत असो किंवा नसो तरी ते त्यांची आवश्यकता समजतात. भागवताचा हा दिव्य संदेश विश्वातील प्रदूषित वातावरणात प्रसारित करण्यासाठी संयोगाच्या भावनेची आवश्यकता आहे. भागवत आध्यात्मिक मूल्यांनी युक्त असे प्रमुख सूक्ष्मविधीयुक्त विज्ञान आहे. म्हणून आम्ही विधीविषयी सजग आहोत, भाषेविषयी नाही. जर या महान वाङ्मयातील रहस्ये जगातील लोकांना समजली तर निश्चितच यश मिळेल. संपूर्ण जगात अनेक भौतिकवादी कार्यक्रम चालू असल्यामुळे कोणीही व्यक्ती किंवा राष्ट्र थोड्याशा उत्तेजनाने देखील दुसऱ्या व्यक्तीवर किंवा राष्ट्रावर आक्रमण करील. यात काही आश्चर्य नाही. या कलियुगाचा हा नियम आहे. आधीच जगातील सर्व वातावरण भ्रष्टाचाराने भरलेले आहे याची सर्वांना जाण आहे. भोगवादी भौतिक विचारांनी ओतप्रोत भरलेले असे कितीतरी साहित्य या जगात भरले आहे. अनेक देशात अश्लील साहित्याचा शोध घेऊन त्यावर कडक प्रतिबंध घालण्याकरता अनेक समित्या नियुक्त केल्या गेल्या आहेत. याचा अर्थ हाच आहे की जरी सरकार किंवा सुज्ञ नेते यांना असे साहित्य नको आहे तरी लोकांना इंद्रिय तृप्त्यर्थ ते हवे असते आणि इतके असूनही ते बाजारात उपलब्ध आहे. सामान्यतः लोक असेच साहित्य वाचू इच्छितात कारण ती एक प्रवृत्ती झाली आहे. त्यांची मने विकृत आहेत, प्रदूषित आहे. त्यामुळे ते अशा साहित्याकडे आकर्षित होतात. अशा स्थितीत भागवतासारख्या दिव्य साहित्याने जनसामान्यांच्या भ्रष्ट मनाचे व्यापार कमी होतील आणि उदात्त व रुचकर साहित्य वाचण्याची त्यांची आवडही पूर्ण होईल. प्रारंभी त्यांना आध्यात्मिक साहित्यात गोडी वाटणार नाही. उदाहरणार्थ ज्याला कावीळ झाली आहे त्याला खडीसाखर आवडत नाही. परंतु आपल्याला माहीत असले पाहिजे की खडीसाखर हाच काविळीवरचा उपचार आहे. इंद्रियतृप्तीच्या कावेळीवर भगवद्गीता व भागवत या ग्रंथाचे अध्ययन खडीसाखरेप्रमाणे आहे. म्हणून या ग्रंथांचे सर्वत्र अध्ययन व्हावे यासाठी प्रचार कार्य करणे आवश्यक आहे. जेव्हा लोकांमध्ये अशा साहित्याची आवड निर्माण होईल तेव्हा समाजात विष पसरविणारे दुसरे साहित्य आपोआप नष्ट होईल. म्हणून आमचा असा विश्वास आहे की मानव समाजातील प्रत्येकजण भागवताचे स्वागत करील. मग हे साहित्य वर्तमानात कितीही साहित्यिक त्रुटींनी भरलेले असो त्याचा स्वीकार केला जाईल, कारण नारदांनी त्याची प्रशंसा केलेली आहे. ते कृपा करून या अध्यायात प्रकट झाले आहे. श्लोक क्रमांक 12. नैष्कर्म्यप्यच्युत भाववर्जितं न शोभते ज्ञानमलं निरंजनं कृतः पुनः शश्वद भद्रमेश्वरे न चार्पितं कर्म यदप्य कारणम. सर्व भौतिक आसक्तीतून मुक्त असलेले आत्मसाक्षात्काराचे ज्ञान जर अच्युत भगवंतांच्या भावनेने शून्य असेल
तर ते शोभून दिसत नाही. यास्तव स्वभावतःच दुःखप्रद व क्षणभंगूर असणारी सकाम कर्मे जर या भगवंतांच्या भक्तीत उपयोगी पडत नसतील तर अशा कर्मांचा काय उपयोग? तात्पर्य: पूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या दिव्य महिमेशी संबंधित नसणारे सामान्य साहित्यच केवळ निरुपयोगी नाही, तर भगवत भक्ती रहित निराकार ब्रह्माविषयीचे वैदिक साहित्य आणि तार्किक ज्ञानही निरुपयोगी आहे. जर वरील आधारावर निराकार ब्रह्माचे तार्किक ज्ञान निरुपयोगी ठरविले जाते, तर मग भक्तीचा उद्देश पूर्ण न करणाऱ्या सामान्य सकाम कर्माविषयी काय बोलावे? अशा काल्पनिक ज्ञानाने तसेच सकाम कर्माने कोणालाही सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. सामान्यतः सर्वजण सकाम कर्मात व्यस्त असतात. सकाम कर्म प्रारंभी आणि शेवटी असे सदैव कष्टदायकच असते. ते जर भगवत भक्तीच्या अधीन असेल तरच लाभप्रद होऊ शकते. भगवद्गीतेतही या विचाराचे समर्थन केले गेले आहे. अशा सकाम कर्माचे फळ भगवंतांच्या सेवेत अर्पण केले पाहिजे, नाहीतर ते संसार बंधनाला कारणीभूत होते. सकाम कर्माचे अधिकृत भोगते भगवंत आहेत आणि म्हणून असे कर्म जीवाच्या इंद्रिय तृप्तीसाठी योजिले जाते तेव्हा ते अतिशय कष्टदायक ठरते. श्लोक क्रमांक 13. अथो महाभाग भवानमोघदृक् शुचिश्रवाः सत्यरतो धृतव्रतः उरुक्रमस्याखिलबंधमुक्तये समाधिना नुस्मर तद्विचेष्टितम्. हे व्यासदेव, तुमची दृष्टी परिपूर्ण आहे, तुमची कीर्ती निष्कलंक आहे, तुम्ही दृढतेने व्रताचरण करणारे आहात, तसेच सत्याचे पालन करणारे आहात. तुम्ही अखिल लोकांना भौतिक बंधनातून मुक्ती मिळवून देण्याकरिता भगवंतांच्या दिव्यलीलाविषयी चिंतन करू शकता. तात्पर्य: सामान्यपणे लोकांना साहित्याविषयी स्वभावतःच आवड असते. ते एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून अज्ञात विषयांचे श्रवण करू इच्छितात, वाचन करू इच्छितात, परंतु केवळ इंद्रिय तृप्ती करणाऱ्या विषयांनी भरलेल्या निकृष्ट साहित्यामुळे त्यांची गोडी विकृत होते. असे साहित्य लौकिक कवितांनी आणि तात्विक मनोकल्पनांनी भरपूर, अधिकतर मायेच्या प्रभावाखाली आणि इंद्रिय तृप्तीच्या विषयात शेवट होणारे असते. असे साहित्य सत्यार्थाने जरी निकृष्ट असले तरी अल्पबुद्धीच्या लोकांना आकृष्ट करण्याकरता ते विविध प्रकारे सजविलेले असते. त्या साहित्याकडे आकर्षित होणारे जीव भौतिक बंधनात अधिकाधिक गुंतत जातात आणि त्यांना सहस्त्रोपिढ्यापर्यंत मुक्ती मिळण्याची शक्यता नसते. महर्षी नारद वैष्णव श्रेष्ठ आहेत. त्यांना अशा निकृष्ट साहित्यास बळी पडलेल्या दुर्दैवी जीवांची करुणा येऊन ते व्यासदेवांना असे दिव्य साहित्य रचण्याची प्रेरणा देतात की जे केवळ आकर्षकच नसेल तर सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्ती देणारेही असेल. या कार्याकरिता श्रील व्यासदेव किंवा त्यांचे प्रतिनिधी सर्व प्रकारे पात्र आहेत, कारण ते सर्व गोष्टींना यथारूपात पाहण्यात पारंगत आहे. श्रील व्यासदेव आणि त्यांचे प्रतिनिधी आपल्या आध्यात्मिक तेजामुळे शुद्ध आहेत, त्यांच्या भक्तीमुळे प्रतिज्ञापूर्वक व्रतात दृढ आहेत आणि भौतिक कार्यात सडणाऱ्या पतित जीवांच्या उद्धारासाठी कटिबद्ध आहेत. पतित जीव सदैव नवनवीन समाचार प्राप्त करण्यासाठी उत्सुक असतात आणि व्यासदेवांसारखे अथवा नारदांसारखे अध्यात्मवादी अशा उत्सुक लोकांना आध्यात्मिक जगातील अनंत बातम्या पुरवू शकतात. भगवद्गीतेत म्हटले आहे की हे भौतिक जग अखिल उत्पत्तीचा केवळ एक अंश आहे आणि ही पृथ्वी संपूर्ण भौतिक जगाचा केवळ एक नगण्य अंश आहे. जगात सहस्त्रो साहित्यिक आहेत. त्यांनी सहस्त्रो वर्षापासून सामान्य जनतेला माहिती पुरविण्यासाठी सहस्त्रावधी साहित्यिक कलाकृती निर्माण केल्या आहेत. परंतु दुर्दैव असे की असे कोणतेही साहित्य पृथ्वीवर शांती आणि समृद्धी आणू शकले नाही, कारण त्या साहित्यात आध्यात्मिक विषयाची उणीव आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनशक्तीचा ऱ्हास करणाऱ्या भौतिक संस्कृतीच्या पकडीतून लोकांना मुक्त करणे हे जे इच्छित साध्य आहे ते प्राप्त करण्यासाठी विशेषतः भगवद्गीता व भागवत हे वैदिक वाङ्मय दुःखग्रस्त मानवतेसाठी निर्धारित करण्यात आले आहे. भगवद्गीता हा भगवंतांनी स्वतः सांगितलेला संदेश आहे. व्यासदेवांनी तो लिपिबद्ध केला. भागवतात भगवान श्रीकृष्णांच्या कार्याचे दिव्य विवरण आहे. हेच साहित्य प्राणी मात्रांच्या दुःख निवृत्तीच्या आणि शाश्वत शांती प्राप्त करण्याच्या अतृप्त लालसांना पूर्णपणे तृप्त करण्यास समर्थ आहे. त्याकरिताच
भागवत भौतिक बंधनातून सर्वांगीण मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून विश्वभरातील अखिल प्राणिमात्रांकरता निर्धारित केलेले आहे. भगवंतांच्या लीलांचे असे दिव्य विवरण केवळ व्यासदेवांसारख्यांना आणि भगवंतांच्या दिव्य सेवेत पूर्णपणे समर्पित झालेल्या, पूर्णपणे मुक्त अशा त्यांच्या प्रतिनिधींनाच प्रस्तुत करता येणे शक्य आहे. केवळ अशा भक्तांनाच भगवंतांच्या सेवेच्या प्रभावाने भगवंतांच्या लीला आणि त्यांचे दिव्य स्वरूप प्रकाशित होते. दुसरा कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही आणि भगवंतांच्या कार्याचे वर्णन देखील करू शकत नाही. मग या विषयावर अनेकानेक वर्षे जरी त्यांनी तर्क केले तरीही ते त्यांना शक्य नाही. भागवतातील वर्णने इतकी यथार्थ आणि तंतोतंत आहेत की या थोर वाङ्मयात 5,000 वर्षापूर्वी ज्या गोष्टींची भविष्यवाणी केली होती ती भविष्य आज अगदी त्याच रूपात प्रत्यक्ष होत आहेत. म्हणूनच लेखकाची दृष्टी भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान जाणणारी आहे. व्यासदेवांसारख्या मुक्त व्यक्ती केवळ दिव्य दृष्टी आणि ज्ञान यातच पूर्ण असतात असे नाही, तर श्रवण, चिंतन, अनुभव या आणि इतर इंद्रियासंबंधी कार्यशक्तीत देखील पूर्ण असतात. मुक्त जीवांची इंद्रिये परिपूर्ण असतात. अशा पूर्ण इंद्रियांकडूनच इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश भगवान श्रीकृष्ण यांची सेवा केली जाऊ शकते. अशा रीतीने भागवत हे वेदांचे संकलक असणाऱ्या श्रील व्यासदेवांनी केलेले सर्व पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे परिपूर्ण वर्णन आहे. श्लोक क्रमांक 14. ततोन्यथा किंचन यद विवक्षत पृथग द्रश्यस्त कृतरूपनामभि न करहि चित्क्वापि च दुस्थिता मतिर्लभते वाताहत नौरिवास्पदम. सर्व गोष्टींना भगवंतांपासून पृथक असल्याचे समजून त्यांचे वर्णन करण्याचा प्रयास केल्यास आपल्या हाती केवळ वेगवेगळी नावे, रूपे तथा विविध परिणाम पडतात आणि ज्याप्रमाणे वायू आश्रयरहित नौकेला क्षुब्ध करतो त्याप्रमाणे आपल्या मनाला ती प्रक्षुब्ध करून सोडतात. तात्पर्य श्री व्यासदेव समस्त वैदिक वाङ्मयांचे संपादक आहेत. म्हणूनच त्यांनी अनेक प्रकारे दिव्य अनुभूतीचे वर्णन केलेले आहे. उदाहरणार्थ सकाम कर्म, मीमांसा, योगशक्ती आणि भक्ती या व्यतिरिक्त त्यांनी विविध पुराणात अनेक देवतांच्या विभिन्न रूपांची तसेच नावांची पूजा करण्याचीही प्रशंसा केली आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की भगवंतांच्या सेवेमध्ये आपले मन कशा प्रकारे स्थिर करावे याविषयी जनसामान्य गोंधळून गेलेले आहेत आणि ते आत्मसाक्षात्काराचा वास्तविक मार्ग शोधण्यासाठी नेहमी व्यग्र आहेत. श्रील नारददेव या ठिकाणी वेदव्यासांकडून संकलित झालेल्या वैदिक साहित्याच्या या न्यूनतेवर विशेष जोर देत आहेत आणि प्रत्येक वस्तूचा परमेश्वराशी संबंध जोडून वर्णन करण्यासाठी सांगत आहे. खरे म्हणजे भगवंताहून स्वतंत्र असे काही अस्तित्वात नाही. भगवान स्वतःच भिन्न भिन्न विस्तारांद्वारे प्रकट होतात. ते विश्वरूपी पूर्ण वृक्षाचे मूळ आहेत. ते संपूर्ण शरीराचे उदर आहेत. मुळांना पाणी घालणे हीच झाडाला पाणी घालण्याची खरी पद्धत आहे. त्याचप्रमाणे पूर्ण शरीराला शक्ती देण्यासाठी मनुष्य आपले उदर भरतो. म्हणूनच श्रील व्यासदेवांनी भागवत पुराणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पुराणाचे संकलन करावयाला नको होते, कारण भगवंतापासून थोडे सुद्धा विचलित झाल्यास आत्मसाक्षात्काराच्या मार्गात गोंधळ निर्माण होऊ शकतो. जर यत्किंचित विचलित झाल्याने एवढा मोठा संभ्रम निर्माण होतो तर परमसत्य भगवंताहून भिन्न अशा बुद्धी पुरस्सर केलेल्या वैचारिक युक्त्याविषयी काय सांगावे. विविध देवतांच्या उपासनेत सर्वात मोठा दोष हा आहे की त्यामुळे सर्वेश्वरवादी धारणा पुढे येते. मोठा अनर्थ होतो आणि अनेक धार्मिक संप्रदाय पुढे येतात. हे सर्व भागवताच्या तत्वांच्या प्रगतीला हानिकारक आहे. भागवत सिद्धांतच दिव्य भक्तीद्वारे भगवंतांच्या नित्य संबंधाविषयीच्या साक्षात्कारासाठी योग्य दिशा दाखवितात. या संदर्भात
वादळाने विचलित होणाऱ्या नौकेचे उदाहरण येथे लागू पडते. बहेश्वरवादी मनुष्याचे मन उद्देश स्थिर न झाल्यामुळे कधीही आत्मसाक्षात्काराच्या पूर्णत्वाला प्राप्त होणे शक्य नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.